यानंतरचा जो काही नियम आहे तो नियम आहे चौथा नियम. तो चौथा नियम हे इथं आपण अभ्यासू. चौथा नियम व्याख्या लिहा. अकारांत स्त्रीलिंग तत्सम अनेक वचन एक वचनासारखे असते. अकारांत असं. स्त्रीलिंग तत्सम अनेक वचनासारखे राहते. आता अकारांत तत्सम या शब्दाचा अर्थ, तत्सम शब्द आपल्याला असा लिहायचा आहे. तत्सम म्हणजेच काय, संस्कृत भाषेमधून मराठीत जसेला तसे जे काही शब्द आलेले आहेत आपण त्या शब्दांना तत्सम शब्द असं म्हणतो. म्हणून इथं अकारांत तत्सम, स्त्रीलिंग तत्सम म्हणजे स्त्रीलिंग शब्द असणारे आणि तत्सम असणारे. अनेक वचन हे एक वचनासारखे राहते. त्याचं जे अनेक वचन आहे ते एक वचनासारखंच असतं, म्हणजे दोन्हीचं वचन एकच. आता उदाहरणामध्ये विधवा जे आहे तर याचं अनेक वचन विधवाच असते. विधवा या शब्दाचं विधवे वगैरे असं काही राहणार नाही आहे. विधवा म्हणजेच तिचा पती वारलेला आहे असं असणारी, म्हणजेच ती विधवा. वधू या शब्दाचं वधूच असेल. वधू. दासी हा शब्द सारखंच असणार आहे. दासी, बालिका, सभा, भाषा, मैना, घंटा, त्यानंतर काही शब्द शिक्षिका, कन्या, कला, नारी, विद्या, दिशा, पूजा, माता इत्यादी शब्द. हे जे काही शब्द आहेत इकडे लक्ष द्या. विधवाच असणार आहे. वधू, दासी, बालिकास म्हणजे एक वचन अनेका वचनामध्ये एक सारखंच असणार आहे. सभा, भाषा, मैना, घंटा, शिक्षिका, कन्या, कला, नारी, विद्या, दिशा, पूजा, माता. आता हे असे असणारे जे काही शब्द आहेत हे संपूर्ण इथं दिलेले शब्द, हे सर्व शब्द म्हणजेच एकवचन आणि अनेक वचनामध्ये सारखे असणार आहेत. म्हणून हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. चौथा नियम इथं संपलेला आहे. यानंतर पुढील जो काही मुद्दा आहे तो आपण इथं अभ्यासूया.
नामाच्या रूपामध्ये होणारा बदल नपुंसकलिंगी नामाच्या रूपामध्ये होणारा बदल. आपण एकवचनाची नाम अभ्यासत आहोत. या ठिकाणी एकवचन आणि अनेकवचन यामध्ये पुल्लिंगी शब्द, स्त्रीलिंगी शब्द त्यांच्यामध्ये होणारा एकवचन आणि अनेकवचनामध्ये होणारा बदल कशा प्रकारे होतो तो आपण प्रत्येक नियम घेऊन इथं अभ्यासलेला आहे. आता यामध्ये नपुंसकलिंगी नामाच्या रूपामध्ये होणारा जो काही बदल आहे म्हणजेच पुल्लिंगी झालेला आहे, स्त्रीलिंगी झालेला आहे. आता नपुंसकलिंग काही शब्द असणार आहेत त्यांच्यामध्ये एकवचन आणि अनेकवचनाच्या नावामध्ये कशा प्रकारचा बदल होतो तेही आपण इथं अभ्यासूया. नियम क्रमांक 1. नियम पहिला नियम उकारांत नपुंसकलिंगी नामाचे उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. उकारांत नपुंसकलिंगी जे काही नाम आहे त्याचं अनेक वचन जर होत असताना एकारांत होतं. यामध्ये एकवचन अनेकवचन लेकरू तर अनेक वचनामध्ये लेकरे अशा प्रकारे होतं. लिंबू हा शब्द आहे. लिंबू या शब्दाचं लिंबे बघा. लेकरू उकारांत आहे तर याचं अनेक वचन लेकरे. लेकरू म्हणजेच कोणतंही लेकरू आलं इथं. आता म्हणजेच आपण लहान मुलगी असेल किंवा लहान मुलगा असेल तर आपण त्याला आपण लेकरू असं आपण संबोधतो. मग इथं लेकरू आणि लेकरे मग पुल्लिंगी असेल किंवा स्त्रीलिंगी असेल कुठले येते दोन्हीपैकी असे एक म्हणून याला नपुंसकलिंगी असा शब्द असं म्हणण्यात आलेला आहे. म्हणून इथं लेकरू लेकरे अशा प्रकारे यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. लिंबू लिंबे. लिंबू शेवटचा जो स्वर आहे तो उकार आहे इथं आणि लिंबे म्हणजेच काय झालेलं इथं एकार झालेला इथं लिंबू लिंबे. होमवर्क साठी घ्या. पाखरू वासरू पिलू हे झाले पाखरू वासरू पिलू हे होमवर्क साठी आहेत. यानंतरचा दुसरा नियम हे आपण इथं अभ्यासू. अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन. अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. एकारांत होते. अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. उदाहरणार्थ
उदाहरण लिहून घेऊ आपण. मंदिर, मत. अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. मंदिर, मंदिर या शब्दाचं मंदिरे अकारांचं एकारांत. मत, मते. मूल, मुले. शीत, शीते. घड्याळ, घड्याळे इत्यादी प्रकारचे शब्द. मंदिर, मंदिरे. मत, मते. मूल, मुले. शीत, शीते. घड्याळ, घड्याळे. अशा प्रकारे एक वचनाचं अनेक वचनामध्ये इथं रूपांतर होत असतं. तर इथं अकारांत असेल तर एकारांत मध्ये जे काही नपुंसकलिंगी नामं असणारे त्याचं अनेक वचनामध्ये रूपांतर अशा प्रकारे होतं. होमवर्कसाठी काही शब्द देतो, लिहून घ्या. घर, फूल, खत, नख, पान, रान, शेत, दार, माणूस इत्यादी शब्द असणार आहेत. घर, फूल, खत, नख, पान, रान, शेत, दार, माणूस हे जे काही शब्द आहेत या शब्दांचं आपल्याला इथं अनेक वचन या नियमानुसार आपल्याला इथं बनवायचं आहे. हा नियम दुसरा नियम होता. यानंतरचा नियम तिसरा अभ्यासूया. नियम तिसरा. एकारांत नपुंसकलिंगी नामाचे एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन. एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. एकारांत होते. काही शब्द असे आहेत की एकारांत एक वचन आहे पण त्याचं एकारांतामध्ये अनेक वचनात रूपांतर होतं. उदाहरणामध्ये गाडगे, गाडगी. खेडे, खेडी. तळे, तळी. गाणे, लक्षात आता इकडं एकारांत एक वचन नामाचं अनेक वचनामध्ये एकारांत असं रूप होत असतं. हा नियम इथं आपण अभ्यासतोय. गाडगे, गाडगी. गाडगे म्हणजे एक गाडग आपण असं म्हणतो. गाडग हे असं म्हणतो. म्हणजे गाडगे म्हणजे काय? एक गाडगे. खेडे, एक खेडे असणार. खेडी. गाडगे, गाडगी म्हणजे गाडगी म्हणजे अनेक गाडगी तिथं.
खेडी अनेक खेडी, तळे तळी, तळे म्हणजे एकच तळे आणि तळी अनेक तळे, गाणे गाणी, गाणे म्हणजेच काय एक गाणं असणारं आणि गाणी म्हणजे अनेक गाणे असणारं, त्यास आपण गाणी असा शब्द प्रयोग इथं करतो. हे झाले एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. काही HW साठी तुम्हाला शब्द देतो, यामध्ये घ्या. केळे, रताळे, घोसाळ, मडके, कुत्रे, यास काही अपवाद आहेत. केळे, रताळे, मडके, कुत्रे या शब्दाचं आपल्याला अनेक वचनामध्ये शब्द हे बनवायचे तुम्हाला. आणि या नियमास काही अपवाद असणारे सोने, तांबे, शिसे इत्यादी जे काही शब्द आहेत, सोने, तांबे, शिसे इत्यादी जे शब्द असणारे हे जे काही शब्द असतील त्यांना अपवाद आहे. कारण हे जे शब्द आहे हे शब्द म्हणजेच जशाला तसेच ते एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये सारखे असणार आहेत. वचनासंबंधी विशेष गोष्टी किंवा काही नियम. वचनासंबंधी काही विशेष असे काही गोष्टी आहेत ते लक्षात ठेवण्यासारखे किंवा काही नियम आहेत, ते कोणते आहेत ते आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. काही नियम लिहून घ्या. नामाच्या 3 प्रकारापैकी पहिला क्रमांक द्या याला. नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते. सामान्य नामाचेच अनेक वचन होते. विशेष नामाचे
हा दुसरा नियम द्या. पहिला नियम, नामाच्या 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते. बघा, सामान्य नामाचेच अनेक वचन होतं. उदाहरणामध्ये आपण मुलगा, मुलगे, फूल, फुले अशा प्रकारे, नदी, नद्या. विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. दुसरा नियम लिहा. विशेष नामाचे व भाववाचक नामाचे, विशेष नामाचे व भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाही. अनेक वचन होत नाही. त्यांचे जर अनेक वचन केले तर ते सामान्य नाम होते. तिसरा नंबर किंवा तिसरा क्रमांक लिहा. आदरार्थी अनेक वचन पहिला नियम आपण अभ्यासला. पहिला काय सांगितलेला आहे, तर सामान्य नामाचे अनेक वचन होते, पण विशेष नामाचे आणि भाववाचक नामाचे अनेक वचन होत नाहीये. ते कशा प्रकारे? आता विशेष नाम समजा राम आहे तर रामे वगैरे होणार नाही, किंवा गंगा आहे तर गंगे, गंग्या वगैरे असं काही होणार नाहीये. बरोबर आहे. म्हणजे रामचं आपण रागाने राम्या वगैरे असं आपण म्हणूया, पण रामचं राम्या म्हणजे अनेक वचनामध्ये रूपांतर नाही आहे त्याचं. म्हणजेच विशेष नाम जे आहे ते विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. गंगा तर गंगाच राहील. आणि जर तसेच भाववाचक जे काही नाम आहेत, भाववाचक नाम समजा धैर्य, गोडवा असे काही असणारे जे काही शब्द आहेत, याही शब्दांचं अनेक वचन होत नाहीये. शांतीचं शांत्या वगैरे होत नाही. धैर्या वगैरे असं काही होत नाही. तर जे आहे तसंच त्याचं रूप असतं. आणि यांचं जर अनेक वचनामध्ये जर रूपांतर केलं तर मग ते सामान्य नामाचं ते कार्य त्यावेळेस ते करत आहेत असं आपण गृहीत धरतो, किंवा त्या वाक्यानुसार ते सामान्य नामाचं कार्य करतात अशा प्रकारे. पण विशेष नाम आणि भाववाचक नामाचे अनेक वचनामध्ये रूपांतर होत नाहीये, म्हणजे वेगळं रूप होत नाहीये. आता आदरार्थी अनेक वचन म्हणजे आदरार्थी म्हणून आपण शब्द काही वापरतो. आदरार्थी अनेक वचन. आदरार्थी अनेक वचन लिहा. केव्हा केव्हा व्यक्ती एक असूनही, केव्हा व्यक्ती एक असूनही त्याबद्दल, केव्हा व्यक्ती एक असूनही त्याबद्दल आदर दाखविण्यासाठी मराठीत आपण त्याचा अनेक वचनी प्रयोग करतो. उदाहरण लक्षात घेऊया. म्हणजे कधी कधी असं होतं की व्यक्ती एकच आहे, पण आता मराठी भाषेमध्ये आपण अनेक प्रकारची वाक्यरचना करत असताना, किंवा एखादी व्यक्ती तशी कर्तृत्वानी वगैरे मोठी व्यक्ती आहे, महान व्यक्ती आहे, मग अशा व्यक्तीबद्दल आपण किंवा अधिकारयुक्त अशी व्यक्ती आहे, तर अशा व्यक्तीबद्दल आपण काय करतो, तर एकच जरी ती व्यक्ती जरी असली तरी त्या एकच व्यक्तीला आपण आदरातिथ्य बोलण्यासाठी, त्यांना आदर देण्यासाठी आपण अनेक वचने त्यांना संबोधतो.
पण ती व्यक्ती एकच असते, फक्त त्यालाच आदर देण्यासाठी आपण अशा प्रकारचे शब्द वाक्य किंवा शब्द किंवा वाक्य वापरत असतो. आता उदाहरणामध्ये उदाहरणार्थ प्राचार्य शाळेत आत्ताच आले. प्राचार्य शाळेत आत्ताच आले. शिक्षक उद्या मुंबईस जाते. शिक्षक मुंबईस उद्या जाते. पंतप्रधान गावाला भेट देणार आहे. प्राचार्य शिक्षक पंतप्रधान. बघा, प्राचार्य एकच आहेत, शिक्षक एकच आहेत, इथं पंतप्रधान एकच आहे. आता वाक्यरचना कशी आहे बघा. प्राचार्य शाळेत आत्ताच आले. आपण असं म्हणत नाहीये प्राचार्य शाळेत आत्ताच आला असं म्हणतो का आपण? नाही, कारण ते मग एकेरी बोलणं झालं किंवा आपण त्यांना आदरयुक्त बोललो नाही असा अर्थ इथे निघतो मराठीमध्ये अशा प्रकारचा. यामध्ये प्राचार्य शाळेत आत्ताच आले. आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो इतरांना बोलत असताना किंवा आपले कोणी जर आदरयुक्त असतील किंवा ज्यांना आपण आदर देऊन बोलायचं जर असेल, अशा वेळेस मात्र आपण पुढच्या व्यक्तीला तुम्ही पाणी घ्याल का किंवा तुम्ही जेवण करा असं आपण संबोधणार नाही. आपण चहा घेता का किंवा आपण चहा घ्या, आपण थोडंसं बसा असं आपण म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचा आदर, आपुलकी, जिव्हाळा या प्रकारचे शब्द त्यामध्ये दिसून येतात, त्यामध्ये भावना दिसून येतात. म्हणून आपण हेच शब्द समजा तुम्ही चहा घेणार का किंवा तुम्ही इथे बसा किंवा तुम्ही खुर्चीवरती बसा असं जर म्हणणं, आणि यापेक्षा आपण खुर्चीवरती बसा किंवा आपण चहा घेता का किंवा आपण जेवण करता का किंवा आपण जेवण करा किंवा जेवण करून जा, अशा प्रकारची काही शब्दरचना आपण करतो तर यामध्ये आदर दिसून येतो, आपलेपणा दिसून येतो. म्हणून अशा वेळेस आपण आदरातिथ्य बोलतो. आणि आता आले म्हणजे प्राचार्य शाळेत आत्ताच आले, म्हणजे अनेक प्राचार्य तिथं आलेले नाहीत असं आहे, एकच प्राचार्य आहे ते शाळेत आत्ताच आले, त्यांच्याविषयी आपण आदरातिथ्य बोलतो किंवा आदरयुक्त बोलतो. शिक्षक उद्या मुंबईस जातील. शिक्षक उद्या मुंबईस जातील. शिक्षक उद्या मुंबईस जाईल असं म्हणलं तर ते योग्य होणार नाही आहे, आदर दिसून येणार नाही आहे. म्हणून जातील अशा प्रकारचा आपण शब्दप्रयोग जर केलो तर तिथं आदर आपल्याला दिसून येतो. पंतप्रधान गावाला भेट देणार आहेत. पंतप्रधान, आता समजा एखाद्या ठिकाणी पंतप्रधान जाणार असतील तर आपण त्यांच्याविषयी आदरयुक्त बोलतो. पंतप्रधान गावाला भेट देणार आहे किंवा पंतप्रधान असा म्हणला असे शब्द आपण बोलत नाही आहे. तर आपण कसं बोलायला पाहिजे, तर पंतप्रधानांनी असं बोललं किंवा पंतप्रधान असं म्हणाले आणि पंतप्रधान गावाला भेट देणार आहे, म्हणजेच इथं त्यांच्याविषयी आपण इथं आदरयुक्त बोलतो. मराठीमध्ये अशा प्रकारची रचना आहे. आपण, तुम्ही किंवा आपण अशा प्रकारे शब्दरचना आपण दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना करतो.
तेच इंग्रजीमध्ये यू म्हणजेच तू किंवा तुम्ही वगैरे अशा प्रकारचा आपण तिथं शब्दप्रयोग करतो, पण मराठीत तसं नाही आहे. आदरयुक्त तिथं बोलण्यासाठी शब्दरचना थोडीशी वेगळी आहे. तसे इथं पंतप्रधान गावाला भेट देणार आहेत अशा प्रकारे इथं आदरयुक्त बोललं जातं. तर या ठिकाणी काही आदरातिथ्य किंवा आदरातिथ्य कसं बोललं जातं मराठीमध्ये, एकवचनाचं अनेकवचन कसं केलं जातं ते आपण या उदाहरणाच्या आधारे इथं आपण शिकलेलं आहे. धन्यवाद.